संडे असल्यामुळे पूर्ण दिवस बरबाद घालून 5 वाजता उठलो डायरेक्ट चहा प्यायला निघायचं म्हटलं तर ह्यामध्ये कॅमेरा चालू कॅमेरा समोरचा घे म्हणते मी लागेल ते डायरेक्ट गोपाल सरलाच घेतलं. म्हटलं चाल समोर बघते झाड किती वेळा बघावं पाहिजे यांनी झाड मधात ठेवून रस्ता बाहेर साईडनं काढला. त्यानंतर डायरेक्ट निघलो चहा प्यायला. ते साईडनं पाहिजे त्यांच्या घरासमोर डायरेक्ट गार्डन बनवलं होतं, पूर्ण झाडं गिडं असे डेकोरेट केले होते. नंतर बघितलं तर समोर आलं ती बिल्डिंग. हे बिल्डिंग म्हणे वर विचार करायला लागले हे बिल्डिंग आपण कधी बांधावं म्हणते. तर आम्ही बघितलं हे बिल्डिंग, ते बिल्डिंगचं आम्हाला काही समजत नाही कुठून बनलं आहे का म्हणते. ऐसा घर आपण भी एक बार बनाएगा म्हणते, सिर्फ उसको टाईम लगेगा म्हणते. म्हटलं ठीक आहे. तिथून डायरेक्ट निघलो आम्ही इंटरनॅशनल पूलकडे. इंटरनॅशनल पूल बघून घ्या तुम्ही कसं आहे यांचा डायरेक्ट कॅम्पस म्हणून हॉस्पिटलकडे. इकडे अंदर गेलो. ह्या यांचं कम्युनिटी हेल्थ सेंटर ज्याला CSC आणि त्याचं नाव आहे चॅड. तर त्याचं लॉंग फॉर्म माहिती नाही. ते चॅड हॉस्पिटल यांचं CSC कम्युनिटी हेल्थ सेंटर. इथे प्रायमरी पेशंट इथे ट्रीट करत असतात. ह्या डायरेक्ट कॅम्पसमधून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा मार्ग. इथून समोर आलो तर हे बघा यांचं वॉटर घर आहे. आणि इथून हे जशी आपली बससारखी दिसत हे यांची ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्सच्या समोर गेलो तर पोरं तिकडे थार आहे मॉडिफाईड केलेली. म्हटलं ते काय आम्हाला दिसून नाही राहिली. आम्ही निघलो समोर आलो तर हे इकडे डॉक्टर क्वार्टर, जिथे कम्युनिटी हेल्थ सेंटरमधले डॉक्टर इथे रेसिडेंटल राहतात. त्यांच्यासमोर इकडे ह्या साईडने नुसते फक्त यांची गाडीची पार्किंग आहे. ह्या गाड्या पूर्ण ह्या कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठीच आहे फक्त, आणि ह्या यांच्या हॉस्पिटलच्या गाड्या आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट गाड्या नाही. प्रज्वल सर म्हणते जेवढे हे लोक श्रीमंत एवढं श्रीमंत हे एकटं पोरगं बनणार आहे म्हणते. बघून घ्या म्हणते ह्याच्या 100 करोडाचा एक मालिक बघणार आहे म्हणते एकटा म्हणते. इकडे समोर पाहत यांच्या स्वतःच्या गाड्या अशा पूर्ण लाईनीत पद्धतशीर लावल्या होत्या. सगळ्या गाड्या फक्त ह्या एवढ्या एका हॉस्पिटलसाठी, कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठी. कम्युनिटी हेल्थ सेंटर पण यांचं खूप मोठं आहे, ज्याचं नाव हे बघून घ्या तुम्ही चॅड हाऊस नाव आहे याचं CMC चॅड. तर हे समोर बघा उजव्या साईडला यांचं आहे याचं डॉट थेरपी सेंटर. डॉट थेरपी सेंटरच्या समोर गेलं इकडे वॉचमॅन कधीच गेटमधून जाऊ देत नाही. तो म्हणते फक्त तुम्ही आउटर गेटमधून बाहेर निघा. तर समोर आलो डायरेक्ट यांनी घेतलं चाय येणं 3 जणांना चाय घेतला. आणि ह्या म्हणते माझं बिल पाय म्हणते. बिल पाहून घे म्हणते. म्हटलं 10 रुपये किती घेतला जी बिल म्हणते 3 चहाचे 30 रुपये दिले म्हणते. म्हटलं बरं ठीक आहे. म्हटलं तू बिल ठेवून दे त्याजवळच, नंतर पाहू आपण. नंतर याच्याकडे गेलो. ह्या म्हणते मला कॉपी घ्यायची. यानं कॉपीचं पेमेंट केलं आणि डायरेक्ट कॉपी बनवली. पण याची कॉपी अगोदर आली चहाच्या. नंतर यानं चालू केलं चहा प्यायले. म्हणते चहा गोड आहे पण डोकं दुखलं ते काय बसून नाही राहिलं म्हणते. म्हटलं तू बी पे. ह्या म्हणते कॉफी काय पिऊ म्हणते. आता चहाच गोड असल्यावर म्हणजे काही कॉफी पिऊशी वाटत नाही म्हणते. म्हटलं चाल. तरी रूमवर आलो, तयारी केली. आज गुड फ्रायडे असल्यामुळे गुड फ्रायडेसाठी तिकडे गेलो. तर इकडे गेलो आम्ही सरळ चर्चकडे जाताना हे दिसले सगळे डेकोरेशन की बघताना. आणि हे सजावट बघून लाईटं बघून पोराला डायरेक्ट आपली आठवण आली की म्हणजे आपल्या रेनॉल्डपासून NNDC पर्यंत फक्त असंच करायचं म्हणते. पण हे झाड आहे 100 वर्ष आहे, त्यामुळे आपले 100 वर्ष लागणार म्हणते बनवाले. म्हटलं ठीक आहे चला. अंदर गेलो तर डायरेक्ट इकडे काचं पाहून सगळे पोरं भरून गेले. पण इथं टाईम होता चर्चले. आम्ही आलो होतो 6:30 चर्च चालू होणार होता 7 वाजता. त्यामुळे बाहेर गार्डनमध्ये घुमलो आणि डायरेक्ट अंदर जायला लागलो. तर इथं दिसलं आम्हाला एक स्टॅच्यू काय आम्हाला समजल्यानंतर अंदर गेल्यावर कळलं की जे CMC ज्यांनी बनवली बाबा त्यांचं नाव आहे इडा स्कूडर. त्यांचा हा स्टॅच्यू होता. त्यानंतर अंदर गेलो. चर्च अटेंड केलं आणि चर्च झाल्या डायरेक्ट घरी गेलो. रूमवर टिफिन आलेले होते. टिफिन खाल्ले आणि गुड नाईट गेलो झोपाले.